Friends, I am Naik MV. My subject is Science and Technology. We will start Science Part 2, Chapter number 4, Environmental Management. Students, we know about what is meant by environment. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण, ह्या पर्यावरणाचं आपण 9वीला पण आपण शिकलेलो आहेत की पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरण कशाचं बनलेलं आहे. मग ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला जे पाहायचं आहे की व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टम, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट अँड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. Existence of living organisms is depend on environment. Thus, responsibility of maintaining balance of an environment is of everyone. आपल्याला माहिती आहे की एन्व्हायरमेंट जे आहे त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात आणि म्हणूनच या एन्व्हायरमेंटचं आपल्याला बॅलन्स नीट ठेवला पाहिजे. एन्व्हायरमेंटचं कॉन्झर्वेशन करायची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. मग ह्या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट कसं करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टम. इकोसिस्टम कशाला म्हणतात? विच आर इट्स डिफरंट कॉम्पोनंट्स. इन एनी एन्व्हायरमेंट देर आर 2 types of components, that is biotic and abiotic components, and there are interaction among these components. All such interactions make an इकोसिस्टम. इकोसिस्टम म्हणजे काय की जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स मिळून जे तयार होतं त्याला इकोसिस्टम म्हणतात. आता डेफिनेशन दिली मी तुम्हाला. अँड इकोसिस्टम इज अ ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन कंजक्शन विथ द नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स ऑफ देअर एन्व्हायरमेंट इंटरॅक्टिंग ॲज अ सिस्टम. मग बायोटिक फॅक्टर्स, अबायोटिक फॅक्टर्स. आता इथे हे जे आहेत हे एन्व्हायरमेंटचे फॅक्टर्स. मग याच्यामध्ये काही बायोटिक आहे आणि काही अबायोटिक आहे. बायोटिकमध्ये तुम्हाला माहिती आहे की प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतील आणि अबायोटिकमध्ये टेम्परेचर आहे, वॉटर आहे, सॉईल आहे. तर हे काय येतात? अबायोटिक फॅक्टर्स. आता सनलाईट अँड हीट अबायोटिक फॅक्टर्स. आता ह्या याच्यामध्ये हे एन्व्हायरमेंट आहे आणि हे एन्व्हायरमेंटची काय आहे? पूर्ण इकोसिस्टम आहे. इन्सेक्ट्स आहे, अल्गी आहे, प्रोटोझोआन्स दिसतात, बॅक्टेरिया आहे, रूटिंग लॉक फंगी, टर्माइन्स, माउंट्स आहेत, वारूळ आपण जे म्हणतो ते दिसत आहेत. हे सर्व काय आहे? हे इकोसिस्टमचे कॉम्पोनंट्स आहेत. मग डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ इकोसिस्टम मी सांगितलं तुम्हाला. देर आर 2 कॉम्पोनंट्स ऑफ इकोसिस्टम. बायोटिक कॉम्पोनंट्स, मग त्याच्यामध्ये कसला इन्क्लूड होतं? बॅक्टेरिया, फंगी, प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि अबायोटिक कॉम्पोनंट्समध्ये एअर, वॉटर, सॉईल, ह्युमिडिटी, टेम्परेचर आर द अबायोटिक कॉम्पोनंट्स. मग आपल्याला माहिती आहे की ह्या इकोसिस्टममध्ये जे आहेत की प्रोड्युसर्स असतात, कंज्युमर्स असतात आणि डिकम्पोजर्स. ह्या याच्यामधून आपल्याला माहिती आहे की फूड चेन तयार होत असते. पहिलं जे आता पाहू की प्रोड्युसर. आता हे प्रोड्युसर्स जे आहे, ग्रीन प्लांट्स जे असतात त्याला आपण काय म्हणतो? प्रोड्युसर्स म्हणतो. मग हे प्रत्येकाचा रोल जो आहे म्हणजे इच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टम्स. प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टन्स. का इम्पॉर्टन्स आहे? सगळी सजीव सृष्टी प्लांट्सवर आहे, प्रोड्युसरवर. आपल्याला माहिती आहे की प्रोड्युसर्स जे आहे त्याच्यावर हर्बिवरस असतात. आता दुसरं जे आहे कंज्युमर्स. आता हे कंज्युमर्स जे आहेत ते कंज्युमर्स डिपेंड कोणावर असतात? प्लांट्सवर. आणि तिसरं काय हे जे असतं त्याला म्हणतात डिकम्पोजर्स. मग हे वॉर्म, मशरूम, इन्सेक्ट, बॅक्टेरिया हे काय करतात? डिकम्पोज करतात. मग हे जे आहे की टाईप्स ऑफ कंज्युमर्स अँड क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन. पहिलं जे आहे प्रायमरी कंज्युमर्स म्हणजे कोणते येतील? ग्रीन प्लांट्स. सेकंडरी कंज्युमर्स आणि टर्टरी कंज्युमर्स. मग ह्या क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन इज डिपेंड ऑन द डिफरंट ट्रॉपिक लेवल्स. आपण एनर्जी पिरॅमिड लास्ट इयरला पण पाहिलेला आहे, हा एनर्जी पिरॅमिड. आता
स्टार्टिंग जे आहे प्रोड्युसरपासून, नंतर मग प्रायमरी कंझ्युमर्समध्ये हे हर्बिवरस येतात. हर्बिवरस म्हणजे काय, की जे फक्त ग्रास खातात, प्लांट्सला खातात, त्याला हर्बिवरस म्हणतात. कार्निवरस म्हणजे काय, की जे फक्त फ्लेश खातात, त्याला कार्निवरस म्हणतात. मग ह्या एनर्जी पिरॅमिड जे आहे ते ह्या ट्रॉपिक लेवल्स आहे. प्रोड्युसर, नंतर प्रायमरी कंझ्युमर्सवर डिपेंड असतात, सेकंडरी कंझ्युमर्सवर, आणि देन सर्वोच्च म्हणजे ॲपेक्स कंझ्युमर्स असतात. हा जो पिरॅमिड जो आहे तो आहे एनर्जी पिरॅमिड आहे. मग टाईप्स ऑफ कंझ्युमर्स आणि ते जे आहे ते 3 सांगितले मी, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्टरी. आता लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स आर इंटर रिलेटेड विथ इच अदर. प्रत्येक लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग जो आहे त्या दोघांचं इंटरॅक्शन असतं, आणि इंटरॅक्शन असतं, आणि म्हणूनच हे जे आहे की सजीवसृष्टी जे आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहे ते अवेलेबल आहेत. मग फॉर एक्झाम्पल रिलेशनशिप बिटवीन बर्ड ऑन ट्री आणि लेक. तलाव आहे आणि झाडावर पक्षी आहे. मग ह्या दोघांचं रिलेशनशिप काय आहे, दोघं एकमेकांवर कसे डिपेंड आहेत. आता इथे दिसते तुम्हाला खाली लेक आहे आणि वरती ट्रीवर काय आहेत, बर्ड्स आहेत. मग आता बर्ड्स काय करतात, बरोबर आहे की ड्रिंकिंग वॉटर, लेकमधलं वॉटर पिणार आहे, आणि बर्ड्स काय करतात, कॅचिंग फिश पण काय करतात, कॅच करतायत. मग हे जे आहेत याला आपण ते दोघंही एकमेकावर डिपेंड असतात. पुढचं जे आहे फूड चेन. आता तुम्हाला माहिती आहे, जीवो जीवस्य जीवनम हे संस्कृत शब्द आहे, म्हणजे एक सजीव दुसऱ्या सजीवाचं अन्न असतं, आणि म्हणूनच ही फूड चेन जी आहे ती चालू असते. मग फूड चेन म्हणजे काय, द स्ट्रेट अँड सिंगल पाथवे फॉर द फ्लो ऑफ एनर्जी इन ॲन इकोसिस्टम थ्रू डिफरंट स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज ए फूड चेन. मग ही फूड चेन आता तुम्हाला माहिती आहे की प्रोड्युसर जे आहे म्हणजे ग्रीन प्लांट्सला ग्रॉसऑफर खाणार आहेत, ग्रॉसऑफरला फ्रॉग, नंतर स्नेक, ईगल, मग परत इकडे डिकम्पोज होणारे, आणि परत मग ही जी आहे हिला काय म्हणतात, फूड चेन म्हणतात. मग ही फूड चेन जी आहे ही एन्व्हायरमेंटमध्ये कंटिन्युअसली चालू असते. मग पुढची जे कन्सेप्ट आपण पाहिली ती फूड वेब. फूड वेब म्हणजे काय, वेब म्हणजे जाळं. आता कसं नेटवर्कचं, कसं आपलं इंटरनेटचं कसं जाळं आहे, तसं मग ते द कॉम्प्लिकेटेड पाथवे ऑफ एन इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ न्यूमरस फूड चेन्स थ्रू विच द एनर्जी फ्लो इज कॉल्ड ॲज ए फूड वेब. मग ही बघा किती कॉम्प्लिकेटेड वेब. हा पायथॉन आहे, पायथॉनला हा रॅट खाणार आहे, रॅटला कोण खाणार आहे, ग्रॉसऑफर कशावर आहे, हे ह्या प्लांट्सवर, कॉर्नवर आहे. मग एकच नाही, आपण फूड चेनमध्ये पाहिलं होतं की एकाला दुसरं ह्याला. तर ह्या फूड वेबमध्ये काय आहे की हा फ्रूट फ्लाय जो हा डायरेक्ट फ्रॉग पण खायला, बटरफ्लाय पण फ्रॉग खातो, म्हणजे हे जे आहे त्याला फूड वेब म्हणतात. मग इकोसिस्टम इज फॉर्म बाय both biotic and abiotic factors and their interaction with each others, and each factor plays a very important role in ecosystem. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर मिळून आपली इकोसिस्टम तयार होते, आणि प्रत्येकाचा चाहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असेल, चिटी असेल म्हणजे मुंगी असेल, सगळ्यांचा ह्या इकोसिस्टममध्ये रोल इम्पॉर्टंट असतो, आणि म्हणूनच त्याचं आपल्याला कॉन्झर्वेशन करायचं. मग प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट फॅक्टर्स इन इकोसिस्टम्स. मग हे प्रोड्युसर जे आहेत हे इकोसिस्टममध्ये खूप महत्त्वाचा रोल करत असतात, कारण हर्बिवरस ॲनिमल्स विच फीड अपॉन प्लांट्स लाईक डिअर, गोट, हॉर्स, कॅमेल एक्सेट्रा आर ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे हर्बिवरस ॲनिमलसाठी प्रोड्युसर हे फार महत्त्वाचे असतं. ह्या सगळे हे जे आहे हर्बिवरस आहेत. हर्बिवरस मीन्स प्लांट ईटर्स. मग तुम्हाला प्रश्न जर विचारला व्हॉट इज मीन बाय हर्बिवरस, कार्निवरस, ओमनिवरस, असे 3 टाईप्स आहेत, काय आहार घेतो त्याच्यावर हे त्याचे प्रकार आहेत. मग प्रेडिटर्स लाईक लायन अँड टायगर आर ऑल्सो इम्पॉर्टंट. आपल्याला लायनची भीती वाटते, टायगरची भीती वाटते, बट दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट बिकॉज दे प्रिव्हेंट ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिवरस. जर हर्बिवरसला जर खाणारं कोणी नसेल तर त्यांचं पॉप्युलेशन वाढेल. म्हणून ते काय करतात, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दे प्रिव्हेंट ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिवरस. प्रेडिटर्स म्हणजे फ्लेश ईटर्स, फक्त त्यांना फ्लेश म्हणजे मांस खाणारे जे आहे त्याला प्रेडिटर्स. हे कार्निवरस पण त्याला आपण म्हणतो दुसरा शब्द. वेदर द कॅटरपिलर्स फाउंड इन नेचर, ऑर्गॅनिझम फाउंड इन नेचर, 50 places insect present in dung are really useful.
मग हे इन्सेक्ट पण तुम्हाला इन्सेक्ट असं वाटतं की ह्या इन्सेक्टचा पण काही उपयोग नसेल, हे वेगवेगळे इन्सेक्ट आपण पाहत असतो, मग हे युजफुल आहे का? येस, दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट बिकॉज कीप आवर एन्व्हायरमेंट क्लीन. एन्व्हायरमेंट जे आहे ते क्लीन करायचं काम, सफाई कामगार जे आहेत ते हे सगळे इन्सेक्ट आहे. इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू द फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस अँड दस वी शुड केअर फॉर दिस फॅक्टर्स. मग हे जे फॅक्टर्स आहे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स जे आहे त्याचं आपल्याला काय केलं पाहिजे, कॉन्झर्वेशन केलं पाहिजे. आणि म्हणूनच आता सगळ्याकडे सांगतायत की सेव्ह नेचर. आपलं जे नेचर जे आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. आणि म्हणूनच आता आपल्याला पाऊस बघतो आहे आपण, किती पाऊस पडतो आहे, म्हणजे एक्स्ट्रीम रेन, एक्स्ट्रीम कोल्ड आणि एक्स्ट्रीम आपला उन्हाळा पण राहणार आहे. त्याला कारण आपण एन्व्हायरमेंटचं बॅलन्स जे आहे तो आपण इम्बॅलन्स करतो आहे. म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्या ह्या नेचरला सेव्ह करायचं आहे. आता ह्या ट्रॉपिक लेवल ज्या आहेत पिरॅमिडच्या, फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड ट्रॉपिक लेवल्स, आपल्याला माहिती आहे की फर्स्टमध्ये प्रोड्युसरपासनं हे प्रायमरी कंझ्युमर्स एनर्जी मिळवतात, प्रायमरीपासून सेकंडरीपासून टर्टरी, आणि लास्ट जी लेवल असते ती ॲपेक्स कंझ्युम्स करतात. आणि ते मेल्यानंतर परत ते कशात जातात, मातीत जातात. आणि मातीपासनं कोण की हे प्लांट्स जे आहे ते ॲब्झॉर्ब करत असतात. एनर्जी पिरॅमिड आपण पाहिला होता, हा एनर्जी पिरॅमिड आहे. वरती जातं तशी एनर्जी लेवल जी आहे ती काय होत असते, कमी होत असतं. म्हणजे एकापासून दुसऱ्याला आपण ज्यावेळेस हे करतो तर त्यावेळेस एनर्जी लेवल जी आहे ती कमी होत जाते. आता तुम्हाला जो चार्ट दिला आहे 37 पेज नंबरवरचा बघा की तो कंप्लीट करायचा आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की इकोसिस्टमचे 2 कॉम्पोनंट्स आपण पाहिले, अबायोटिक कॉम्पोनंट्स आणि बायोटिक कॉम्पोनंट्स. व फिजिकल फॅक्टर कोणकोणते आहे, केमिकल फॅक्टर, ऑटोट्रॉपिक, हिट्रोट्रॉपिक, हे सगळे जे आहे त्याचे. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, सगळे प्लांट्स. ऑटो म्हणजे ॲटोमॅटिक, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्याला ऑटोट्रॉपिक म्हणतात. आणि दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज फोटोसिंथेसिस. प्रोड्युसर माहिती आहे तुम्हाला, ॲनिमल्स, डिकॉम्पोजर्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे करतात. आणि मग ह्या सगळा चार्ट जो आहे याच्यातला तो तुम्ही लिहायचा आहे. आता मी पुढचं जो आहे पुढची PPT जी घेतली आहे तुमच्या पुस्तकातलं जे आहे की पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रॉसऑफर्स. सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द लार्ज नंबर इन द ऑफ पॅडी फील्ड्स. त्या मडमध्ये खूप होते पॅडी फील्ड्स. सो फीड अपॉन ग्रॉसऑफर्स अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट इन देअर टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग्स. आता हे जे आहे शेत लावलेले साऊथ इंडियामधलं हे भाताची शेती आहे. त्या भाताच्या शेतीवरती ग्रॉसऑफरने अटॅक केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खूप फ्रॉग पण आहेत लार्ज नंबरमध्ये. आणि ग्रॉसऑफर आहेत, फ्रॉग आहेत आणि स्नेक पण आहे. मग आता अशी जी कंडिशन आहे, मग हे जे आहे की काहीतरी त्याच्यामध्ये पॉप्युलेशन जे आहे, इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाईन झालं, कमी झालं, तर काय करायचं आहे, विचार करायचा आहे तुम्ही. आता मी तुम्हाला एवढं एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यावरनं तुम्ही बरोबर उत्तर द्या की व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप. त्या भाताच्या शेतीवर काय परिणाम होईल जर समजा फ्रॉगची पॉप्युलेशन कमी झाली, तर काय होणार आहे. फ्रॉगचं काय खातो आहे फ्रॉग, ग्रॉसऑफरला खातो आहे ना. मग काय होईल, ते ग्रॉसऑफर जास्त झाले तर काय की ते सगळे भाताची शेती, भाताचं पीक आलेलं ते खातील, राईट. नंबर ऑफ विच कंझ्युमर्स विल बी डिक्लेन अँड विच विल बी इन्क्रीज, हे तुम्ही सांगायचं आहे. व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑन दॅट इकोसिस्टम. ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे. आता माझा हा व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला एक PDF फाईल देईल. ह्या सगळ्या स्लाईडची ज्या PPTचीच मी तुम्हाला एक PDF फाईल देईल. त्या PDFमध्ये ह्या सगळ्या स्लाईड तुम्हाला सावकाशपणे पाहता येतील. आणि जे पॉईंट्स इम्पॉर्टन्स आहे तुम्ही सायन्सला क्लासवर्कची वही करायची आणि एक होमवर्कची करायची. मग ह्या PPT ज्या आहेत त्या क्लासवर्कच्या याच्यामध्ये लेसनचं नाव टाकून उद्याची म्हणजे आजची तारीख टाकून व्यवस्थित ते लिहायचं आहे. आणि नोट्स काढायला शिकायचे आहे. 10वीला नोट्स फार इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, थँक्यू. बाकीचं आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया.